नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। कुठल्याही परिस्थितीत मुंबईला गँगवॉरकडे जाण्यास जाऊ देणार नाही सीएम फडणवीस। मुंबईतील रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवर निवासस्थानाजवळ एका व्यक्तीने पिस्तूल चालवून गोळीबार केला होता। या प्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला अशी माहिती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। फडणवीस यांनी सांगितले की घटनास्थळी असलेल्या स्कूटीच्या आधारावर मुंबई पोलिसांनी अत्यंत कुशल आणि तत्पर तपास केला। या इन्व्हेस्टिगेशनमधून मुंबई पोलिसांचे प्रोफेशनलिझम स्पष्ट दिसून आले। या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विशेषतः बिश्नोई गटाचा ऑपरेटिव्ह शुभम लोणकर याच्या भावालाही अटक करण्यात आली असून शुभम लोणकरलाही लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न सुरू आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त करत सांगितले की कुठल्याही परिस्थितीत मुंबईला गँगवॉरकडे जाण्यास आम्ही जाऊ देणार नाही। आणि विशेषतः सिने कलाकार आणि त्या इंडस्ट्रीचा समाधान यासाठी होत नाही सभापती महोदय, कारण ही घटना वारंवार होते। सभापती महोदय, संजयजी, काय सभापती महोदय, हे काय झालेलं आहे, हाय प्रोफाईल अशा लोकांना या अगोदर सभापती महोदय सलमान खान वरती गोळीबार झाला। हा काय गँग फक्त हा लोकल नाही आहे सभापती महोदय, हा बिश्नोई जी गँग आहे ही इंटरनॅशनल स्तरावरती आता ही ऑपरेट होतोय। परवाच्या दिवशी सभापती महोदय एका आमदारांवरती झालं। सभापती महोदय, म्हणून ही बाब गंभीर रीतीने आपल्याला घ्यायला पाहिजे। फक्त एक संरक्षण दिला म्हणजे हा विषय सुटत नाही। म्हणून सभापती महोदय, या गोळीबाराच्या बाबतीतली काय चौकशी झाली आणि याला इंटरनॅशनल लिंक आहे आणि त्या इंटरनॅशनल लिंकच्या माध्यमातून आपण काय उपाययोजना करणार जेणेकरून ही गँग, जसं एका काळामध्ये तुम्ही गँगवॉर संपवण्याचा प्रयत्न केला, आपण ह्याच्यामध्ये करणार आहात का सभापती महोदय? मंत्री महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवर या निवासस्थानाच्या बिल्डिंग कंपाऊंडच्या भिंतीच्या लगत एका इसमाने त्या ठिकाणी पिस्तूल चालवली, म्हणजे भिंतीवर त्या ठिकाणी चालवली, गोळीबार केला आणि त्या अनुषंगाने जी काही फिर्याद या ठिकाणी झाली होती त्याच्या आधारावर आपण गुन्हा नोंद केला होता। यामध्ये त्या स्कूटीच्या आधारावर अतिशय उत्तम अशा प्रकारचं पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं। मुंबई पोलिसांचं प्रोफेशनलिझम हे या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिसतं आणि याच्यामध्ये 12 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यांच्यावर त्या ठिकाणी मोकासारखा जो काही गुन्हा आहे तो गुन्हा देखील लावण्यात आलेला आहे आणि विशेषतः यामध्ये जो काही या बिश्नोईचा ऑपरेटिव्ह आहे लोणकर, जो मेन ऑपरेटिव्ह आहे शुभम लोणकर, त्याच्या भावाला देखील आता आपल्या लोकांनी अटक केलेली आहे। तोही आता अटकेत आहे आपल्या। हाही फार दूर नाही आहे, हा सध्या परदेशात आहे, त्यालाही आपण शोधून आणणार आहोत। आणि यासोबत आपण आता केंद्र सरकारला विनंती केली आहे, कारण आता केंद्र सरकारने NIAच्या माध्यमातून अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे। त्याच्यामुळे आपण केंद्र सरकारला त्याची कस्टडी मुंबईला द्यावी, कारण आम्हालाही काही गुन्ह्यांमध्ये त्यांची आवश्यकता आहे। अशा पद्धतीनं त्याची मागणी केलेली आहे। ते आता केंद्र सरकार म्हणजे ते मिळतेच आपल्याला, त्यांची चौकशी पूर्ण झाली, NIAच्या कायद्यात त्यांना जास्त काळ पोलीस कोठडी मिळते, त्यांची संपल्यानंतर आपल्याला ती मिळते। त्यामुळे त्यांची या ठिकाणी कस्टडी घेऊन त्यातनी आपण चौकशी करू। हे जे काही अलीकडच्या काळात दिसून पडतं आहे, हा जो काही शुभम लोणकर आहे, हा बिश्नोईचा ऑपरेटिव्ह म्हणून कुठल्या तरी देशामध्ये बसून थोकमध्ये फोन करतो। म्हणजे आमच्या तो अकोला जिल्ह्यातलाच आहे तुमच्या। आता अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे आमदार आल केले, आता आमच्या भाजपचे आमदार बिचारे, त्यांच्याकडे आता कुठनं पैसा आहे, तो इतका गरीब माणूस अकोटमध्ये त्यांनाही फोन केला। त्यामुळे ही एक मोडस ऑपरेंडी दिसते, पण यांचा कुठलाही अटेम्प्ट यशस्वी झालेला नाही। जिथे जिथे त्यांनी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला त्या त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी नीट सगळे आरोपी शोधून काढलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये साहजिक सेलिब्रिटीज थोडे घाबरतात वगैरे, त्यामुळे त्यांनी घाबरू नये म्हणून त्यांना पोलीस प्रोटेक्शन देणं हे देखील आपण करतो। आणि मी या सभागृहाला आश्वस्त करतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला गँगवॉरकडे आम्ही जाऊ देणार नाही।